चैतन्य सद्गुरू श्री स्वामी स्वानंद महाराज म्हणजे पूर्वाश्रमीचे श्रीयुत निळकंठ बयाजी म्हेत्रे, सर्वदूर ते श्री दादा म्हणजे आपणा सर्वांचे मोठे दादा म्हणून ज्ञात होते. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या उक्तीचे दिव्य स्वरूप म्हणजे मोठे दादा. त्यांचा जन्म अतिशय धर्मपरायण व कष्टाळू अशा शेतकरी कुटुंबात दिनांक 16 डिसेंबर 1926 रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वाळुंज मुक्कामी झाला. जन्मानंतर 5व्या दिवशी वडिलांनी त्यांना वारकरी संप्रदायाची तुळशीमाळ घातली. तदर्थाने त्यांचे दिव्यत्वाची जणू ईश्वरानेच ग्वाही दिली. संसारात शेतकरी रूपात काबाड कष्ट करून आपला बाह्य प्रपंच यथोचितपणे सांभाळून स्वतःस परमार्थात झोकून देऊन पूर्णत्व प्राप्त केले नव्हे ते स्वतः चैतन्य सागर झाले. त्यांनी ते दिव्यत्व तहानलेल्या व्याकुळ जनास निरपेक्ष भावावस्थेत मुक्तपणे दीक्षेद्वारे प्रदानही केले. त्यांची कुंडलिनी शक्ती स्वयंभू जागृत होऊन अनावर झाल्याने साक्षात शक्तिमाताच त्यांचे करवी विविध आसन, प्राणायाम, बंध, मुद्रा इत्यादी योगिक क्रिया करवून घेऊ लागली. याबाबत बराच काळ त्यांची अनाकलनीयता व संदेह अवस्था कायम होती. तरीही श्री दादा त्या आनंदाचे डोहात अखंड निमग्न होत. अशातच त्यांना एक श्रेष्ठ सिद्धयोगी भेटले व त्यांना उपदेश देते झाले. बाळ, तुझी कुंडलिनी स्वयंभू जागृत झाल्याने या योगिक क्रिया होतात व पुढे कालांतराने स्वयंभू सद्गुरुपद प्राप्त होईल. पुढे तसेच झाले. या शक्तिपात योगाच्या चैतन्य सागरात आपणही नाचू, बागडू, पोहू, डुंबू लागलो ते फक्त श्री मोठ्या दादांच्या पुण्याईनेच. वाळुंज श्री हे मोठ्या दादांचे जन्मगाव. तेथून पाय वाटेने 5-7 किलोमीटर अंतरावर साकुर्डे गावालगत डोंगर रांगेत बसलेले प्राचीन शंकरेश्वरांचे शिव मंदिर. हे मंदिर दाट झाडीत निर्जन ठिकाणी आहे. मोठ्या दादांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला, साफसफाई डागडुजी केली, तेथे स्वयंभू कुंडलिनी जागृतीची साधना केली. या तपस्येचे फलस्वरूप शंकरेश्वरांनी त्यांना प्रचंड ओज ऊर्जा प्रदान केली. इतकेच नव्हे तर साक्षात सगुण रूपात दर्शने दिली. चमत्कारास, कर्मकांडास पूर्णता बगल देऊन साधनेतील दिव्यानुभूतींचे उपलब्ध ग्रंथ शास्त्राधारे वास्तव विवेचन करण्यावर मोठ्या दादांचा जास्तीत जास्त भर असे. आपण वाचलेले आधी स्वतः ऐकले पाहिजे, तरच साधक शिष्यांना ग्रंथशास्त्राने प्रतिपादन केलेल्या दिव्यानुभूत सौंदर्य लहरींचे यथार्थ ज्ञान आत्मसात करता येईल, नव्हे ज्ञानाचा स्वयंभू उद्भव होईल. हा त्यांचा सिद्धांत एक प्रकारे आपणा सर्वांना मापदंडच. बायका पोरांच्या बाह्यातकारी संसारात राहूनही ईश्वराकडे वाटचाल करता येते, नव्हे तर मूळ स्वरूपास प्राप्त होता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपले श्री मोठे दादा.